नमस्कार सर्वांना. आजची आपली रेसिपी आहे वारवा सुकटीचं कालवण. तर ह्या ज्या शेंगा आहेत ह्यांना आम्ही वारवा बोलतो. आता आपल्याला हे सर्वप्रथम साफ करून घ्यायचं आहे. पूर्ण ओपन करून घ्या आणि मगच ते कट करा, नाहीतर अशा प्रकारे कीड लागलेली असते. जर तुम्ही डायरेक्ट कट केलं तर आपल्याला कीड लागलेली आहे की नाही ते कळत नाही. तर अशा प्रकारे ओपन करा आणि व्यवस्थित जे दाणे चांगले असतात ते घ्यायचेत आणि जी वरचं साल आहे ते सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे ही जी दाणे आणि वरचं जे साल आहे व्यवस्थित धुवून कट करून घेणार आहे. अशा प्रकारे आता आपल्याला तयारी करायची म्हणजे कट करून वारवा घ्यायचा आहे. इथे मी कच्चा आंबा घेतला आहे, त्यानंतर बटाटा आणि ही सुकट. आता ह्या सुकटीमध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे जे सुकटीचं उग्रवास आहे ते निघून जातं. आणि ही आपल्याला सुकट जी आहे व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. आता एका कढईमध्ये तेल घ्या, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि 2 मिरची घ्यायची आहे. सर्व परतून झालं की आता ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत लाल तिखट मसाला, मीठ आणि हळद. हे आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये सुकट घ्या आणि मी जो मगाशी वारवा बोलली होती तो ॲड करायचा आहे. तुम्ही काय बोलता हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर बटाटा. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्या, म्हणजे मसाला आहे तो व्यवस्थित सगळीकडे लागायला हवा. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढा ह्याच्यामध्ये पाणी टाका आणि झाकण देऊन छान अशी एक उकळी काढा. बटाटा नॉर्मल शिजेल इतकं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कट केलेला कच्चा आंबा. तुमच्याकडे कच्चा आंबा नसेल तर तुम्ही चिंच टाकू शकता, आंबोशी टाकू शकता, काहीच नसेल तर टोमॅटो टाकू शकता. आता हे तुम्हाला 5 ते 6 मिनिटांकरिता लो फ्लेमवर झाकण देऊन शिजवायचं आहे आणि तयार आहे वारवा टाकून सुकटीचं कालवण. तुम्ही सुद्धा रेसिपी नक्कीच ट्राय करा.